मस्त सुंदर असं खाटूश्याम मंदिर आहे वणीचं. तुम्हाला यायचं असेल तर या बसस्टॉपच्या मागच्या साईडला आहे खाटूश्याम मंदिर. आम्हाला पण माहित नव्हतं, आम्ही पण रील बघून आलो आहे इथं. दर्शन झालंय आमचं सर्वांचं. हे बघा, हे शिव मंदिर आहे आणि इकडं खाटूश्याम मंदिर आहे. एक नंबर मंदिर आहे. या तुम्ही सर्वांनी बघा, मंदिरामध्ये दर्शन घ्या. ती कुठंच थांबत नाही. अरे 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 होते बापू. खूप छान असं मंदिर आहे, खूप छान असा व्ह्यू आहे, खूप छान असा वाईब आहे मंदिरामध्ये. मस्त वाटते. बिलकुल बिलकुल असं वाटते का पूर्ण तुम्ही दुःख, चिंता, स्ट्रेस जे काय सर्व डिप्रेशन सर्व भुलल्याने वाटते. बघा व्ह्यू. आणि या मंदिराचे व्हिडिओ आपल्याला आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर मिळून जाईल. मित्रांनो मस्त वाटतं बिलकुल त्या मंदिरामध्ये जाऊन. खाटूश्याम मंदिर तुम्ही या, दर्शन करा. आणि मंदिराची लोकेशन आहे बस स्टॉपच्या मागे. आणि मी व्हिडिओमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देऊ लोकेशन, जर टाकायचं ऑप्शन असेल तर. आणि मस्त अशी वाईब येते त्या मंदिरामध्ये. या, दर्शन करा आणि जे काही दान द्यायचं तुमच्या आपल्या इच्छेनं देऊन द्या. तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही शिरपूर यात्रेमध्ये. आज तर तेवढी काही गर्दी दिसून नाही राहिली, पण कालच्या याच्यामध्ये एवढी गर्दी राहते का बहुत. लाज द्यायला जागा नाही येतं. आम्ही म्हटलं सरल्यावर चालू आहे आम्ही आता. पण आता आल्यासारखं दर्शन घ्यायचं म्हणजे आता भागे आमचे का आम्ही आज आलो. आणि काल महाशिवरात्री होती आणि आज आम्ही दर्शन घ्यायसाठी येतं आलो. आमचे भाग्यच आमचे समजा लागत. आम्ही 12 का बियाण पूर्ण त्यानं सर्व 12ला आहे म्हणते आमचा पंकज भाऊ, आमच्या पंकज भाऊच्या भाषेमध्ये. तर याची पण रील तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजवर मिळून जाईल चांगली. कारण की आज गर्दी नाही आणि आपल्याला बहुत काही दर्शन तर होते. कारण की कालच्या दिवशी बहुत एवढी गर्दी राहते का दर्शन होत नाही तिथं. असं मी ऐकलं आहे. आजवरी तर गेलो नाही तर जसं काही आपलं महादेव असतं तसं टाईप असायला बिलकुल. तर बघू आता. हां, तर मित्रांनो आम्ही चढून राहिलो आता. अरे हालतो पण येतो. हो हालतो होतो कोणाकडे. हे इकून हे शिरपूरची यात्रा आहे. आज मस्त अबे नाही इकडून फॅन भाऊ. काल त्याच्यात आलो असतो अजिबात नव्हती गर्दी, म्हणजे अजिबात लाद द्यायला लोक नव्हती इथं. आज मस्त पैकी बऱ्यापैकी छान पैकी आणि आता भाई चढून घे ना कुठून तरी तू. कसा पूर्ण टाकून चढतो मी पुऱ्या वक्त टाकून जात होता. हा आहे आमचा वणी जिल्ह्यातला खरंच महादेव. बोललो होतो महादेव झाला होता. भाऊ सांडला होता. हो कशा नाही गेलो तरी जाऊ महादेवाला पण जाऊ. इथं वरतगडावर पाणी प्यायची पण सोय आहे. हे बघा दम आलाय चालून. आम्हाला यायचं होतं ह्या रस्त्याने आणि आम्ही आलो ह्या रस्त्याने. खरं तर ह्या रस्त्याने यायचं आहे आम्हाला, पण आम्ही गेलतो हा रस्त्याने आलो. आणि हनुमानजी पंकज भावले त्रिशूल आवडला उपून घेऊन जातो म्हणून राहिला आमचा भाऊ. महादेवचा खरा भक्त. बापू नको विचार करू याचा. काऊन बालपण चढलं का तुझ्या अंगात. इथं पण पायऱ्या चढायचे आहे. दर्शन होऊन राहिले. दाखवू शकत नाही आम्ही, माफ करा मित्रांनो. तर मित्रांनो मस्त सुंदर अशी येते कलाकृती काढली आहे इथं. बघा मित्रांनो खूप आलं होती शंकरजी आणि शिवलिंग. मस्त सुंदर अशी इथं कलाकृती काढली आहे बघा. इकडं पण हे मंदिर आहे. मस्त पॉझिटिव्ह वाईब नंबर झालं आमचं सर्वांचं दर्शन होतं. आणि आता निघलोय आपल्या गावले. खतम नाही टाइम आहे. ठरलं तर नाही आहे. राहुल गांधी टाकायचं आहे. राहुल गांधी आहे. राहुल गांधी काही नाही सरलं तर नाही आहे पुन्हा बहुत काही. आणि आता पूर्ण दर्शन झालं आहे आमचे आज ह्या रीतीने. आम्हाला खरं तर ह्या रस्त्याने आज होतं पण आम्ही ह्या रस्त्याने गेलोय आणि त्या रस्त्याने आता वापस जाणार आहोत. चल
थोडसा पाहायला चालल्या मित्रांनो आम्ही पूर्ण ठगून गेलो इथं इल्ल्या. अरे अरे, अरे, अरे. गोट्या आमचा बंद राहून राहिला आमचा गोट्या. अप युवराज नाव आहे त्याचं. ये आज दिवसभर काहीच खाल्लं नाही. सर्वांचा उपास होता आणि कुत्रे आणि भिडले आमचे सवंगडी गेला. दान धर्म करा लागते. कसे दिवस रात्र आम्ही बहुत काही आता याले याले सुचले आमच्या भाऊल्या. झालंय दर्शन आणि आता जाणार आहोत आपल्या गावले. हा आमचा पंकज भाऊ मालिक गाडीचा मागच बसून राहिलाय. भाऊ देव माणूस आहे माहित आहे मागे आमच्यासाठी फक्त. मित्रांनो येतं ऍक्सिडेंट झालाय खतरनाक वाला. ओ भाई साहब सिंधुल्याला थांबलो आहे आम्ही. बहुत भूक लागली आहे कडाकून. आता काहीतरी नाश्ता करावा लागते काहीतरी खावं लागते. बहुत भूक लागली आहे. सकाळपासून आमचा उपवास होता. कालपासून आमचा उपवास होता. काल महाशिवरात्र आणि आजची 16 तारीख जगन बाबाचा दिवस. का तो आलोय आम्ही काहीतरी नाश्ता करण्यासाठी. का घेताय का पटपट घ्या रे बापू मला काही विचारू नका. मित्रांनो डोसा आलाय आपला मस्त स्वादिष्ट बिलकुल खतरनाक. तर मित्रांनो आम्ही आलो आता घरी. बहुत थकलो आहे तो है आमची फुगी. घरी येऊन आमचा स्वागत करत नाही आहे. शिवा देत आहे आम्हाला बहुत चुऱ्यानं. बहुत थकलो होतं. डोकं दुखून राहिलं बहुत चुऱ्यानं. लय कष्ट केले बहुत खरंच घ्या. चाल बापू अमन. अबे म्हणना लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. विमान विमान चल बाय बाय. तू म्हटलं लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा